हाय हॅलो नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनैना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहात मंडळी, मजेत आहात ना? आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन दिवसाच्या आणि मंगलमय दिवसाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तर आज आहे रंगपंचमी, म्हणजेच होळीच्या दिवसापासून 5वा दिवस, त्याला नाशिकमध्ये रंगपंचमी सेलिब्रेशन असं करत असतात। आणि इतर दुसरीकडे ना होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनच्या दिवशी होली म्हणून सेलिब्रेट केला जातो रंगांचा सण। पण नाशिकमध्ये हा उत्सव रहाड उत्सव म्हणून सुद्धा साजरा केला जातो की खूप मोठ्या प्रमाणात जल्लोषामध्ये सगळेजण या रंगपंचमी उत्सवामध्ये सेलिब्रेट करतात किंवा सहभागी होतात। तर काय होतं, जवळपास 4 ते 5 रहाडी आहेत पूर्ण जुन्या नाशकामध्ये। तर एका रहाडीकडून दुसऱ्या रहाडीकडे असं जाऊन आणि छान मस्तपैकी आनंद किंवा जल्लोष साजरा केला जातो। छान रेन डान्स DJ असतात, तर त्याच्यामुळेच ही गर्दी पाहायला मिळते आहे। तर संपूर्ण रस्त्याने रंगाने भरलेले आणि म्हणजे पूर्ण असं रंगमय वातावरण जे म्हणतो ना आपण, असं नाशिक झालेलं होतं, पूर्ण रंगांनी भरून गेलेलं होतं। तर बघायला खूप छान वाटत होतं। तर आम्ही आता आलेलो आहे रहाडी बघण्यासाठी शनी चौकामध्ये, म्हणजे जे पंचवटी कारंज्यावर आहे। आणि आम्ही तिथे पोचलो। ॲक्च्युली आम्हाला यायला थोडासा उशीरच झाला, कारण ऊन खूप होतं। स्पर्शूला आणि किट्टूला घेऊन आम्हाला रहाड पाहण्यासाठी यायचं होतं। तर त्याच्यामुळे म्हटलं ऊन उतरल्यावर जाऊ, पण जवळपास 4:45-5च्या दरम्यानच त्यांनी ही रहाड बंद केली। तर बघा अशी रहाड असते आणि पूर्णपणे जवळपास 2 म्हणजे जवळपास 8 ते 9 फूट अशी खाली रुंद रहाड असते। आणि त्याच्यामध्ये ना तिला कलर वगैरे देतात रंगपंचमीच्या अगोदरच, आणि छान मस्तपैकी सजवलं जातं। पण मग आता ती बंद करायचं काम चाललेलं होतं। बघा अशा पद्धतीने ना तिला बंद करतात, पूर्ण लाकडं वगैरे टाकून देतात त्याच्यामध्ये, आणि माती पण टाकतात काही ठिकाणी रहाडमध्ये। पण इथे त्यांनी लाकडं टाकून बंद केलं होतं, पाणी काढून घेतलं होतं, उपसून घेतात ते मोटर लावून, त्याच्यावर हे मोठे मोठे लाकडं टाकतात आणि मग वरती कॉन्क्रिटीकरण करून घेतात। आणि दरवर्षी फक्त रंगपंचमीच्या दिवशी या रहाड ओपन केल्या जातात खेळण्यासाठी। तर ही रहाड बंद झाली, मग म्हटलं चला आपण दुसरी रहाड तरी आपल्याला बघायला मिळेल। तर दुसरी रहाड होती ती गंगेवर होती, म्हणून आम्ही गंगेच्या दिशेने निघालेलो आहे। तर गंगेवर एवढी गर्दी होती, खूप सारी गर्दी होती। आम्ही बघितलं, म्हटलं म्हणजे रहाड चालू असेल म्हणूनच एवढी गर्दी आहे की काय, पण झालं असं, तर रहाड बंद व्हायला लागलेली होती। त्याच्यामुळे नदीच्या पात्रामध्ये एवढी गर्दी झालेली होती, इतके छान पाणी खेळत होते, म्हणजे रंगांचा उत्सव। गोदावरी नदी पूर्ण अशी रंगमय झालेली होती, माणसांनी भरलेली, एवढं जिवंत चित्र झालं होतं। तुम्हाला मी दाखवते बघा, आतमध्ये किती छान मस्तपैकी पाणी खेळतायत, आणि वरती ह्या पुलावर लोक उभं राहून बघण्याचा आनंद घेत आहेत। आणि काही बघा इथे पाण्यामध्ये सगळे मस्तपैकी उतरलेले आहेत आणि छान मस्तपैकी पाणी खेळत आहेत। कोणी सेल्फी काढतं, कोणी रंग खेळतंय। आणि रामकुंडापासून थोडं पुढं आले ना तर हे नदीपात्र आहे, जिथे बुधवारचा बाजार भरला जातो। तर त्याच्या बॅक साईडचंच हे चित्र आहे, हे खंडेरावाचं मंदिर आहे। आणि इथून पुढे म्हणजे टर्न मारल्यानंतर किंवा या नदीपात्राच्याच बॅक साईडला हे जे आहे रहाड आहे। ही रहाड पण खूप खाली खोल आहे, खूप खोल आहे, म्हणजे जी आपण शनी चौकातली रहाड बघितली ना तिच्यापेक्षा पण जास्त खोल ही रहाड होती। तर तिथे पण आम्ही गेलो बघण्यासाठी, पण ती रहाड पण त्यांनी बंद केली होती। बघा त्यांनी सगळे बॅरिकेड्स वगैरे टाकलेले होते, पाणी तसंच होतं आणि बॅरिकेड्स टाकून बंद करून टाकलेली होती ती रहाड। आणि त्याच्यानंतर मग हिला काय करतात, याच्यामध्ये पण माती वगैरे टाकून देतात, आणि मग माती टाकून आणि वरतून कॉन्क्रिटीकरण करून टाकतात, बुजवून टाकतात। आणि जेव्हा रंगपंचमी येते ना, मग ती माती दरवर्षी ते काढतात, पूर्ण तिला स्वच्छ धुवून काढतात, मग तिला कलर देतात, आणि मग ते रंगपंचमी खेळली जाते त्या रहाडीमध्ये छान। तर मग ती बंद मिळाली, म्हटलं एखादी तरी रहाड आपल्याला बघायला मिळेल की जेणेकरून की मला दाखवता येईल की रहाड म्हणजे काय आणि रंगपंचमी म्हणजे काय। मग आम्ही ना सोमवार पेठेतून आहे ना बुधा हलवाईच्या दुकानाजवळ गेलो। एक्झॅक्ट बुधा हलवाईच्या दुकानाच्या समोर एक रहाड आहे, तर ती आम्हाला चालू मिळाली।
मग म्हटलं चला की मायाला आहे ना त्या निमित्ताने आपल्याला ती डहाड तरी दाखवता येईल. तर बघा ही डहाड आहे ना चालू होती आणि आतमध्ये ना मस्तपैकी पोहायचं काम चाललेलं होतं त्यांचं. तरी त्यांनी पण चारी बाजूने बॅरिकेड्स लावलेले होते, म्हणजे लोकांना आतमध्ये येण्यास त्यांनी पण बंदी केलेली होती. पण रहाड चालू होती आणि पाणी पण होतं त्याच्यामध्ये. आणि ते जे त्यांचे म्हणजे जेवढे सदस्य होते तेवढेच फक्त त्याच्यामध्ये म्हणजे ते पोहत होते, बाकीचे फक्त बघत होते की कशी रहाड असते. आता हे रहाडामध्ये जे पाणी जमा करतात ना खेळण्यासाठी रंगांचं, तर ते घरी बाटली भरून नेतात. बरेच जण मी बघितले की ते बाटली भरून पाणी घरी नेत होते. कशास आता मला पण नाही माहिती कशासाठी नेत होते, पण मग ते वरतून पाणी बाटली टाकायचे आणि मग हे बाटली भरून आणि मग त्यांना पाणी द्यायचे. जसं गंगेच्या पाण्याचं महत्त्व आहे कदाचित तसं काय असेल त्यांचं. तर मग ते रंगपंचमीचं ते पाणी जे होतं ते बाटलीमध्ये भरून आणि मग ते देत होते आणि त्यांचं मस्तपैकी चाललेलं होतं खेळायचं काम. तर अशा पद्धतीने रहाड असते. तर मग मी पण पहिल्यांदा बघितलेली होती. आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर इथे गाडगेबाबांचा जो पुतळा आहे त्याच्या बॅक साईडला छान रेन डान्स वगैरे होता. तर बघा गर्दी किती छान होती आणि सगळे जल्लोषाने त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते. तर अशा पद्धतीने नाशिकचं रंगपंचमी फेस्टिवल असतं की जे मीही पहिल्यांदा बघितलं आणि बघून मला खूप छान वाटलं. व्हिडिओ आवडला की नाही तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर रंगपंचमी उत्सव खूप आवडला. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.